कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे समुद्र किनाऱ्यावरील मौल्यवान सरकारी जमीन बळकावण्याचा मोठा कट ग्रामस्थांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे। एका बड्या उद्योगपतीने या मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता परस्पर ही जमीन धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र वरिष्ठ पातळीवरून रचले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काल मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी थेट घटनास्थळी धाव घेत हे सुरू असलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यास संबंधितांना भाग पाडले। अलिबागमध्ये सध्या जमिनींचे भाव गगनाला भिडले असताना अशा प्रकारे सरकारी जमिनी हडपण्याचे प्रकार वाढले आहेत। ही जागा स्थानिक कोळी बांधवांच्या व्यवसायासाठी राखीव ठेवावी, आम्ही बाहेरील भांडवलदारांना येथे पाय ठेवू देणार नाही असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी केला आहे। या आंदोलनानंतर प्रशासनाकडून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे। तसेच काही अतिक्रमणे केलेले आहेत, तर संबंधित जे काही पडजागा मागत आहेत दुभाषे, तर यांचं काही अतिक्रमण आहे का? पहिली गोष्ट म्हणजे गट नंबर 88 ही सासवणे ग्रामस्थांची जागा आहे। त्याच्यानंतर त्या जागेचा सर्वे झाला होता। सर्वे झाल्यानंतर त्या सर्वेमध्ये 1 गुंठ्यापेक्षा जास्त जागा यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना आम्हाला एवढं डोईजड झालं ना, आणि ही जर जागा त्यांना दिली तर हे पुन्हा एवढं अतिक्रमण करतील ना की हटवणं आपल्याला शक्य होणार नाही। तरी हे जे काय अतिक्रमण आहे ते पण त्याची पण चौकशी व्हावी यांची। आम्ही हा महत्त्वाचा विषय इथे बाजूलाच आमच्या मच्छीमार बांधव राहतात आणि मच्छीमार बांधवांना जागा अपुरी पडते। अर्थात त्यांच्या काही व्यवसायासाठी सुद्धा ही जागा प्रयोजन म्हणून असण्याचं एक उद्दिष्ट आहे आमचं। दुसरी गोष्ट इथे आता आपण जर विचार केला तर समुद्र एक भव्य असा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि इतर ठिकाणी आवास, इथून पुढे जर आवास गाव आहे, त्याच्यानंतर तुम्ही किम आहे, तिकडे वर्सोली वगैरे अनेक ठिकाणी जर गेलं तर पर्यटन स्थानाला अतिशय महत्त्व आलेलं आहे। लोकांना रोजगाराची संधी मिळेल तिथे। एक तरुणींना जर इथे जर स्टॉल वगैरे उभे करण्याची संधी मिळाली तर इथे गावातल्या लोकांना रोजगार पण प्राप्त होईल आणि जागा सुरक्षित होईल। आता जे मुद्दा येतोय त्यांनी बहिराम दुभाषे यांनी ही जागा मागितली आहे, कशासाठी? तर काही फळझाडं किंवा वृक्ष लागवड करण्यासाठी। अहो बहिराम दुभाषे यांच्याकडे जवळजवळ त्यांची जर संपूर्ण प्रॉपर्टीचा जर इतिहास काढला ना तर हजारो एकर जमीन असावी असा मला अंदाज आहे, कारण इथून जवळजवळ 3 ते 4 एकर जमीन त्यांच्या आपण उभे आहोत त्यांच्या बाजूला आहे आणि अशी जागा फक्त काय वृक्ष लागवडीसाठी घेण्याच्या नावाखाली ही जागा हडप करण्याचा विचार त्यांचा अगदी आहे। त्याच्यामागे काही स्थानिकांचा सुद्धा हात असावा असा मला काही संशय येतोय। परंतु मी सर्व तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितोय, समस्त ग्रामस्थांना, की आपण सावध व्हा। ही अतिशय घातक बाजू आहे, कारण जर ही जागा जर त्यांच्या घशात जर गेली तर आपल्याला इथे कोणत्याही प्रकारे वावर करण्याची संधी देणार नाहीत। कारण आपण बाजूलाच बघता, हे बघा, हे बाजूला अशा प्रकारचं हे बाउंड्री वॉल्स बांधतात, नंतर तिथे त्यांचे वॉचमॅन बसवणार। इथे जर एकाही ग्रामस्थाला येण्या जाण्याचा कुठेही संधी देणार नाहीत। म्हणजे ही जागा निव्वळ फळझाडं आणि फुलझाडांच्या नावाखाली हडपण्याचा जो काय डाव रचला चालू आहे ना, त्याच्यासाठी मी ग्रामस्थ म्हणून माझा कडकडून विरोध आहे आणि समस्त ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या भूमिकेचे तुम्ही पण सहमत असावेत आणि असणारच। आज आपला अलिबाग तालुका हा पर्यटनासाठी तर आहेच, पर्यटक खूप मोठ्या संख्येने आपल्याकडे येत असतात आणि सासवणं हे मांडवाच्याच एकदम जवळचं असल्यामुळे सासवण्यामध्ये त्याच्याप्रमाणे तिथे अगदी VIP लोकांचे बंगलोज हे ते वगैरे तर सगळे आहेतच। पण आता जे हे प्रकरण जे येतंय डोळ्यासमोर आमच्या जे आलेलं आहे, हे ग्रामस्थांसाठी एक इथली स्थानिक ग्रामस्थ म्हणून आमच्यासाठी तर हे नवखच आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा हे सगळं समजलं, त्याचा अभ्यास केला, त्याच्यामधून आमच्या पंचायतीमधून तर त्याच्यावर काहीही दिलेलं गेलं, हे सगळा प्रकार जो आहे हा वरच्या लेवलमधून झालेला आहे। मग तो इथल्या स्थानिक काही इथले आहेत जे स्वतःला इथले स्थानिक असून आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजाच्या किंवा आपल्या बरोबर जे लोक आहेत त्यांच्या हिताचा किंवा त्यांच्या पुढच्या भवितव्याचा विचार न करता फक्त स्वतः ह्याच्यामध्ये कसं मोठं व्हावं आणि ह्या उद्योजकांना हाताशी धरून त्यांचा फायदा का करून देतात हेच गणित काय कळत नाहीये। पण
ह्या गोष्टीसाठी आमच्या पूर्ण ग्रामस्थांचा सासवण्याच्या आज जेव्हा निदर्शनास आले आमचा पूर्ण विरोध आहे की शासनाने ही जागा आमच्या गावातील जी आता ही जागा आहे आमच्या कोळी बांधवांच्या नजीक आहे. जसं आता ह्या सदस्यांनी सांगितलं की इथल्या महिलांसाठी आज मच्छीमारीचा खूप मोठा आपल्याकडे हे होत नाहीये, मच्छीमारी मोठ्या प्रमाणात नाही केली जात आहे कारण त्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्याचा. तर मग ह्या महिलांसाठी ही जागा का नाही, मग त्यांच्यासाठी का नाही ती हे करून द्यावी. ह्या ज्या आकारी पड जागा आहेत त्यांचा उपयोग इथल्या ग्रामस्थांनाच झाला पाहिजे, ना की इथले जे जागा बाहेरून येऊन घेतात उद्योजक वगैरे त्यांना झाला पाहिजे. एवढीच माझी विनंती. आणि जे कोण कोण ह्याच्यामध्ये ज्यांचे वरदहस्त आहेत या इथल्या अशा जे स्थानिक लोकांना जे अशा जागा दुसऱ्यांच्या घशात घालतायत त्यांच्यावर FIR दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याच्या वतीने मी आज सांगू इच्छिते की ही जी जागा आहे ती आज एखाद्या अशा उद्योजकाला देणं फार चुकीचं आहे. आमच्याकडे गरीब जसे शेतकरी आहेत तसे हे कोळी बांधव आहेत. आज लोकांना वादळवाट किंवा काही म्हणजे अतिप्रसंग कोरोना वगैरे आपत्ती आज झालेली आहे. त्याच्यानुसार भरपूर महिला किंवा जे जेंट्स आहेत ते बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्यावर खूप मोठा अत्याचार होऊन त्यांच्यावर अशी पाळी आलेली आहे की त्यांना मुलांना वगैरे वाढवणं खूप कठीण झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी या जागेचा जर उपयोग झाला तर खूप बरं होईल. आणि आज इथे पर्यटक जे येतात, खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. आम्हाला खूप असं वाटतं की इथे काहीतरी डेव्हलप व्हावं, इथे स्टॉल व्हावे किंवा अशा जिकडे तिकडे अशा गाड्या वगैरे चालू असतात असा रोजगार काहीतरी महिलांना किंवा इतर पुरुषांना सुद्धा मिळावा. आणि कडकडून विनंती आहे माझी म्हणजे अगदी आवर्जून की अशा ह्या गोष्टी केल्या जाऊ नयेत. शासकीय लोकांना, ऑफिसरांना माझं कळकळीने विनंती आहे की ह्या कुठेतरी गोष्टी तुम्ही थांबवायला पाहिजेत. जे काही लोक याच्यात सामील असतील त्यांना तुम्ही साथ नाही दिली पाहिजे. आणि जेणेकरून आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या होड्या आहेत पण त्यांना काही रेड सिग्नल मिळाल्यामुळे त्यांना मच्छीमार वगैरे सुद्धा करता येत नाही आणि त्यांच्यावर खूप आणीबाणी येते. त्यामुळे त्यांना जर महिलांना इथे काही प्राधान्य मिळालं आणि त्यांना काही उद्योग करता आला तर मला एक महिला म्हणून जास्त आनंद होईल. इतकं सदर ही जागा बैरन दुबाश मालक ह्याला देण्यासाठी काही ग्रामस्थ किंवा खोटे दाखले त्यात जोडले गेले आहेत. ही शासकीय जागा आहे. हे एखाद्या म्हणजे तुम्हाला आपल्या झाडं लावण्यासाठी किंवा ओपन जिम करण्यासाठी आम्ही शासकीय कलेक्टरना कालच्या 2 दिवसाच्या ठरावामध्ये ते ठराव घेऊन पत्रव्यवहार केलेला आहे. सदर ही जागा मग आजच्या रेटला जो गव्हर्नमेंट रेट आहे जवळजवळ 56 लाख, तर ही जर आज व्हॅल्यू जर केला आता मार्केट रेट जवळजवळ 20 कोटीची जागा आहे. ती 20 कोटीची जागा ही हडपण्याचं काम चाललेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही जागा आमचा ग्रामस्थांना, ह्या सरपंच व ग्राम सदस्य व गावकरी या जागेबाबतीत सर्व विरोध आहे. आणि ज्यांनी खोटे दाखले जोडलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. या जागेवरती ग्रामपंचायतीचं काही प्रयोजन आहे का? पंचायतीचा एक 15 दिवसापूर्वी ठराव घेतलेला आहे. ओपन जिम किंवा गार्डन लावण्याचा येण्यात यावं असे ठराव झालेले आहेत. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.